नमस्कार लाडकी बहिणींनो, मी तेजस तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे. भरपूर महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि भरपूर महिला बाकी आहेत ज्यांची के-वाय-सी करायची बाकी आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली तरी सुद्धा तुमचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो आणि अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे. तर या महिला कोणकोणत्या आहे? कोणत्या महिलांचे हप्ते बंद होणार? कोणत्या कारणामुळे बंद होणार? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ई-के-वाय-सी करताना जो मागितलेला आहे तुमचा आधार नंबर आणि त्याचसोबत तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर. तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर किंवा लग्न नसेल झालं तर वडिलांचा आधार नंबर. आता यांचा जो आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे हे सगळं चेक होणार आहे. त्यामुळं काही महिला अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. आता यात कोणकोणत्या महिला असतील की ज्या अपात्र होतील तर ते बघूया. के-वाय-सी जरी केलेली असेल तरी पण त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही. ते आता समजून घ्या. तर इथं पाहू शकता, जर तुम्ही के-वाय-सी केली तरी पण तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तर इथं पहा, जरी तुम्ही के-वाय-सी केली तरी पण तुमचा हप्ता बंद होणार आहे. तर आता कोणकोणती कारणं असतील ते समजून घ्या. तर इथं पहिलं कारण आहे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्येच असले पाहिजे. बाहेर कोणत्याही राज्यातले नसले पाहिजे. जर लाभार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्याचा हप्ता इथं बंद होणार आहे. आणि दुसरं आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे काय? तुमचं रेशन कार्ड. तुमच्या कुटुंबामध्ये फक्त 2 महिलांनाच याचा लाभ होणार आहे. म्हणजे जर तिसरी महिला असेल तर तिला ह्या योजनेचा लाभ होणार नाही. म्हणजे तुमच्या राशनमध्ये फक्त 2 महिलांना याचा लाभ होणार आहे. तर तुमचा हप्ता पुढच्या महिन्यात बंद होणार. त्यानंतर तिसरं बघा, किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण पाहिजे. जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता यात खूप महिलांनी वय जास्त करून फॉर्म भरलेला आहे. म्हणजे 21 वर्ष नसताना सुद्धा 21 वर्ष जास्त वाढवून दाखवलं आणि त्यानंतर फॉर्म भरला. तर तिथं त्यांचं वय जास्त आहे आणि खूप काही अशा महिला आहेत त्यांनी वय कमी केले आधार कार्डवरती, मग तो फॉर्म भरलाय. तर अशा महिलांचा सुद्धा हप्ता बंद होऊ शकतो. तर लक्षात घ्या, 21 ते 65 वर्षाची जो कॅटेगरी आहे याच्यामध्ये ज्या महिला असतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे. म्हणजे 21 पेक्षा कमी वयाच्या महिलांना हप्ता नाही मिळणार आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या महिलांना हप्ता नाही मिळणार. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल. तर इथं चौथा पॉईंट आहे, लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते. जर आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुमचा हप्ता बंद होणार. त्यानंतर पाचवं आहे, लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे. तर लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे तुमचं राशन. जे पण तुमच्या राशनमध्ये सगळे कुटुंब येत आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं 2.5 लाख पेक्षा जास्त वार्षिक इन्कम नसला पाहिजे. ज्यांचा वार्षिक इन्कम 2.5 लाख पेक्षा जास्त आहे त्यांचा हप्ता बंद होणार. आता त्यानंतर लक्षात घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदार आहे, म्हणजे जे लोक ITR रिटर्न भरतात आणि रिटर्न भरताना जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. यात तुम्ही के-वाय-सी जरी केलेली असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता बंद होईल. कारण की तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं जे आधार कार्ड आहे ते चेक केले जाईल आणि त्यात कळेल की किती उत्पादन तुमचं आहे वर्ष आणि 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पादन असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. तर तिसरं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संसदेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहे, तर अशा लोकांचा पण हप्ता बंद होणार आहे. तथापि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, बाहेर यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटदारी कर्मचारी पात्र ठरतील. 2.5 लाखपेक्षा कमी उत्पादन असेल तर कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी, कंत्राटदारी कर्मचारी यांनाच हप्ता मिळणार आहे. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पादन असेल, कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटदारी कर्मचारी ते पात्र ठरतील आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. आणि आता दुसरं बघा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागातील मार्फत राबविण्या योजना आर्थिक योजनेद्वारे 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. भरपूर अशा महिला आहे ज्या PM किसान योजना असेल, संजय गांधी योजना असेल, यामध्ये जर त्यांना महिन्याला पैसे भेटत असतील, त्यात 1500 किंवा जास्त पैशाचा लाभ भेटत असेल तर तिथे तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. तर लक्षात घ्या, तुम्ही इतर कोणत्या योजनेतून जर का तुम्हाला हप्ता मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. परंतु जे काही PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र ₹500 जो काही फरक आहे ते भेटणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या अंतर्गत 1500च्या ऐवजी त्यांना ₹500 मिळणार आहे. तर लक्षात घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, तर हे काही भरपूर कुटुंबामध्ये नसतात, पण ज्यांच्या कुटुंबामध्ये असतील त्यांना या योजनेचा लाभ होणार. त्यानंतर खाली दुसरं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तर यांना याचा लाभ मिळणार नाही. यांच्या कुटुंबातील कोणालाही याचा लाभ मिळणार नाही.
तर बघा 7 नंबरचा पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड दिलेलं असेल आणि त्यांचं आधार कार्ड आर-टी-ओ ऑफिसला रजिस्टर असेल. जर त्यांच्या नावावरती जर कोणी 4 चाकी वाहन असेल, तर तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. म्हणजे ट्रॅक्टर सोडून म्हणजे शेतकऱ्याकडे जर ट्रॅक्टर असेल, तर ट्रॅक्टरला माफ आहे. तर त्यामध्ये बघा तुमच्या कुटुंबातील सदस्य नावावर नोंदणीकृती आहे. तर बघा एका रेशन कार्डमध्ये कुटुंबामध्ये जर कोणाच्या नावावरती 4 व्हीलर गाडी असेल, तर त्यांचा हप्ता बंद होणार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे कारणं होती. तुम्हाला व्हिडिओ थोडा पण चांगला वाटला, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.